गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी, सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, छोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी शरद पवारांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत। अनेक जवळचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडत आहेत। अशामध्येच वर्ध्यात शरद पवारांना आणखीन एक मोठा धक्का बसला आहे। शरद पवार गटाच्या माजी आमदाराने पक्षाला रामराम ठोकला असून माजी आमदार राजू तिमांडे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। हिंगणघाटच्या निखाडे मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांसह ते अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। मागील विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाने उमेदवारी न दिल्याने राजू तिमांडे नाराज होते। शरद पवारांनी तिकीट न दिल्यामुळे विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली होती। या नाराजीतूनच त्यांनी शरद पवारांची साथ सोडली। गुरुवारी अजित पवार वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। वर्ध्यामध्ये ते आढावा बैठक घेत पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। या बैठकीनंतर हिंगणघाट येथील बाजार समितीच्या कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। या दौऱ्यादरम्यान राजू तिमांडे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। अजित पवार हे वर्ध्यामध्ये सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार असून हिंगणघाट येथे माजी आमदार राजू तिमांडे यांचा पक्षप्रवेश सुद्धा होणार आहे। सकाळपासूनच कामाची सुरुवात करणारे मंत्री म्हणून अजित पवार यांची ओळख आहे। त्याच पद्धतीने ते वर्ध्यात येणार असून सकाळी 8 वाजताच अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। अजित पवारांच्या बैठकीच्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले असून महाराष्ट्रातील क्रमांक 1 ची बाजार समिती म्हणून हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे। या बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना येथे अंमलात आणल्या आहेत। या बाजार समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा गुरुवार दुपार 12 वाजता हिंगणघाट येथे होणार आहे। यापूर्वी हिंगणघाट येथील निखाडे सभागृहात माजी आमदार राजू तिमांडे यांचा पक्षप्रवेश होणार आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।